नमस्कार. आज पनीर बटर मसाला करते आहे, तोही अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट हा पनीर बटर मसाला तयार होतो आणि चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो. त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. हा पनीर बटर मसाला पाहत असताना व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी ग्रेव्हीसाठी वाटण तयार करणार आहे. त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकते आहे आणि अशा प्रकारे मी कढईमध्ये हे तेल पसरवून घेत आहे, ज्यामुळे कांदा भाजताना कढईला कांदा लागणार नाही. आता इथे मी 4 मोठे कांदे स्लाइस करून घेतलेले आहे आणि सुरुवातीला हे कांदे मी 1 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेत आहे. आणि आता त्यामध्ये 4 टोमॅटो मी स्लाइस करून घेतलेले ते टाकून घेते आहे आणि इथे 8-10 काजू घेतले आहे, मिरे घेतले आहे, एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे, लवंग आणि विलायची घेतली आहे, सोबतच आलं आणि लसूण सुद्धा घेतला आहे आणि इथे लाल मिरची घेतली आहे आणि 2 हिरवी मिरची सुद्धा मी घेत आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे. कसुरी मेथीमुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे कसुरी मेथी अवश्य टाकायची. आता हे सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मी परतून घेणार आहे. त्याआधी थोडंसं यावरती मीठ टाकते आहे. मिठामुळे कांदा टोमॅटो अगदी लवकर सॉफ्ट होऊन येतो, त्यामुळे मीठ टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कांदा टोमॅटो परतून घ्यायचं. त्यासाठी ते मी झाकून ठेवते. 2 मिनिटांनंतर कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता हे टमाटर आणि कांदा मी थंड करायला ठेवते, नंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आता इथे मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता ही ग्रेव्ही आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे आणि आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे मी तेल टाकत आहे. तेल सुरुवातीला थोडंसं जास्त टाकायचं. आता तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये मी पनीरचे तुकडे करून घेतले होते, ते पनीरचे तुकडे तळून घेणार आहे. तुम्ही इथे पनीर कच्चंसुद्धा वापरू शकता, परंतु अशा प्रकारे जर तेलावरती पनीर परतून घेतलं, तळून घेतलं तर नंतर मग आपल्याला ग्रेव्हीमध्ये खूप जास्त वेळ होऊ द्यायची गरज भासणार नाही. आता हे पनीर फक्त 1 मिनिटासाठी मी परतून घेतलेलं आहे. खूप जास्त पनीर इथे तळायचं नाही आहे. आता हे परतून घेतलेलं पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. आता त्याच तेलामध्ये मी बटर टाकलं आहे आणि बटर वितळलं की मग त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकते आहे आणि सोबतच 2 तेजपत्त्याची पानंसुद्धा टाकते आहे. जिरं आणि तेजपत्ता एकदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 2 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे आणि रंगापुरती इथे अर्धा चम्मच हळद टाकते आहे. सुरुवातीलाच लाल तिखट आणि हळद टाकल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान रंग येतो. आता हळद आणि लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण मी इथे टाकून घेते आहे आणि वाटणसुद्धा एकदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता 1 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. इथे मी चवीपुरतं मीठ टाकते आहे. सुरुवातीला सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे अर्धा चमचा मी इथे फक्त मीठ टाकलेलं आहे. एकदा मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2 मिनिटासाठी झाकून ठेवते आहे. तेल सुटेपर्यंत छान झाकून ठेवलेलं आहे. याला रंगही खूप छान आलेला आहे आणि तेलही भरपूर सुटलेलं आहे. इथे मी 1 चम्मच काळा मसाला टाकते आहे आणि काळा मसालासुद्धा मिक्स करून घ्यायचा. सुरुवातीला आपण लाल तिखट आणि हळद टाकल्यामुळे रंग खूप छान आलेला आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं वाटण लागून होतं, त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी टाकून घेतलं. तुम्ही
जितपत तुम्हाला ग्रेव्हीचा थिकनेस हवेला आहे तितकं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून टाकते आहे. कसुरी मेथीमुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते. आता कसुरी मेथीसुद्धा मिक्स करून घ्यायची आणि परत 2 मिनिटासाठी मी ते झाकून ठेवते आहे. आता 2 मिनिटांनंतर दाखवते. खूप छान याला रंग आलेला आहे आणि भरपूर तेलही सुटलेलं आहे. आता जे पनीरचे तुकडे मी सुरुवातीला तळून घेतले होते ते टाकून घेते. सुरुवातीला पनीर तळून घेतल्यामुळे आपल्याला पनीर खूप जास्त या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचे नाही. जर पनीर खूप जास्त इथे शिजलं तर मग त्याला थोडासा चिवीनेस येतो. त्यामुळे फक्त 1 मिनिटासाठी मी ही पनीरचे तुकडे या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतले आणि सर्वात शेवटी मी ते क्रीम टाकते. हे क्रीममुळे या पनीर बटर मसाल्याला खूप छान रिचनेस येईल आणि ग्रेव्हीही थोडी थिक होईल. आपला हा पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. सर्वात शेवटी त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. अगदी झटपट हा पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. रंगही अगदी अप्रतिम आलेला आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार झालेला हा पनीर बटर मसाला नक्की ट्राय करून पहा. वेळेवरती घरी जर कोणी पाहुणे आले असेल तर धाब्यावरती जाऊन हा पनीर बटर मसाला आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार करून घेऊ शकता. अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल हा पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. याचा रंगही अगदी मस्त आलेला आहे आणि ग्रेव्हीही अगदी मस्त झालेली आहे. तुम्हीही घरी हा पनीर बटर मसाला नक्की ट्राय करून पहा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जमेल तितकं मित्रमंडळी आप्त आणि नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा. हा आपला पनीर बटर मसाला अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल दिसतो आहे ना. सर्वात शेवटी मी त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि पनीर बटर मसाला सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे.